कोर्टाच्या आवारात दोन्ही पक्षांचे वकील आपल्या अशिलासह उभे होते. 3 वाजतच आले होते. आज केसचा निकाल लागणार. तन्वी आणि तिचे आई वडील आनंदात दिसत होते. तन्वी नेहमीप्रमाणे मेकअप वगैरे करून आलेली. सिरियल टीव्ही आणि सोफ्यावर बसून टीव्हीच्या जगात रमणारी तन्वी तिच्यासाठी तर जणू हा एक सिरियल एपिसोड होता. आज कधी नव्हे ते तन्मयच्या आई वडिलांसोबत त्याचे आजोबा आलेले दिसत होते. अजून तन्मय मात्र आलेला दिसला नाही. तन्वी थोडी विचारात पडली. जाऊ दे, आपले काम झाले. राहते घर आणि शिवाय 50 लाख सौदा वाईट नव्हता. 1 करोड हवे होते तिला. आज शेवटचा दिवस आहे. तन्मयला गुड बाय करणार हसून तसा चांगला होता, पण पुरुषीपणा काहीच नाही. सदा नमते घ्यायचा, मिळमिळीत जेवण नुसते, सदा संस्कारित सुविचारी भाषा नि तसे वागणे, झोकून देणं, आवेगाने काही करणारे नव्हतेच त्याला झेपणारे. तन्वीला आठवली त्यांची लायब्ररीतील पहिली भेट, पुस्तकावरून झालेले पहिले ते भांडण. खरं तर चूक तन्वीची असून सुद्धा त्यावेळी ही माघार त्यानेच घेतली. माझा ॲग्रेसिव्ह स्वभाव तर त्याचे कायम कुठलीही गोष्ट शांतपणे हाताळणे. नंतर शेवटी तोच बरोबर ठरायचा. तेव्हाही माझी चिडचिड असायची. आमची एक कॉमन मैत्रीण होती निशा. ती कायम तन्मयला बरोबर म्हणायची. तिला तन्मय आवडायचा, पण तन्मय म्हणजे मला माझ्यासाठी लागलेली लॉटरी होती. ती मी कधीच हातची जाऊ देणार नव्हते. तन्मयच्या घरी वातावरण छान होते, मुक्त होते, सगळ्या गोष्टींचे स्वातंत्र्य होते. तन्मयचे आजोबा म्हणायचे, जगण्याचे तंत्र समजून घेतले की स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने कळते. तन्मय आजोबांचा लाडका होता. माझा स्वभाव ओळखून 6 महिन्यात आम्हाला वेगळे घर घेऊन देत त्यांनी त्यांच्या घराची शिस्त जपली होती. तन्मयवर त्यांचे लक्ष होते. तन्मयला ते नक्की काय सांगायचे हे मी तन्मयकडून काढून घ्यायचा प्रयत्न केलेला, पण तन्मय कधीच काही बोलायचा नाही. आमच्या नावाचा पुकारा झाला आणि आम्ही आत गेलो. तन्मय कसा आला नाही अजून. तन्वी वैतागाने मनाशीच म्हणाली. सगळेच आपल्या जागेवर बसले. न्यायाधीशांनी सगळे आले असल्यास खटल्यास सुरुवात करायला सांगितले आणि त्याच वेळी व्हीलचेअरवर बसलेल्या तन्मयला घेऊन तन्मयचा भाऊ येताना दिसला. तन्वी तर त्याच्याकडे पाहतच राहिली. आत कुठेतरी तिला जाणवले, पण आता माघार शक्य नव्हती. तन्वीच्या वकिलांनी तन्मय कसा वाईट आहे हे सांगत, शिवाय 6 वर्ष झाले, त्यामुळे मी पुन्हा एकदा कोर्टाला विनंती करतो की त्यांनी माझी अशील तन्वीला भरपाई द्यावी आणि या लग्नातून तिची सुटका करावी. तन्मयचे वकील म्हणाले, तन्मय यांच्यावरील आरोप आम्ही वेळोवेळी खोडून काढलेले आहेत, तरी भरपाई द्यायला आमचे अशील तन्मय तयार आहेत. पण कोर्टाला माझी एकच विनंती आहे की आज तन्मयचे आजोबा वय वर्ष 85, त्यांना फक्त थोडे बोलायचे आहे, तर तशी परवानगी मिळावी. तन्वीच्या वकिलांनी लगेच आपला विरोध नोंदवला. न्यायाधीशांनी तन्मयकडे पाहता एक नजर टाकली. त्यांचा विरोध अमान्य करून तन्मयच्या आजोबांना बोलायला सांगितले. आजोबा म्हणाले, न्याय देवता आंधळी आहे, ती पाहत नाही तर फक्त ऐकते. तर मीही काही ऐकवणार आहे. मला माहिती आहे तन्वीलाही मनातून हे मान्यच आहे की तिने जे आरोप तन्मयवर केलेत ते सर्व खोटे आहेत. आम्ही संस्कार दिलेत आमच्या मुलांना, नातवंडांना, स्त्री दाक्षिण्याचे, प्रेम निभावण्याचे, घर कुटुंबाला जपण्याचे. ते तन्मय कसोशीने पाळत आला. आज कायदा स्त्रीच्या बाजूने आहे. त्या कायद्याचा मान राखत आम्ही तन्वीच्या मागण्या मान्य केल्या. मान्यच करायच्या होत्या तर आम्ही 6 वर्ष का लावली? कारण कुठेतरी आशा होती की तन्वीला तन्मयचे प्रेम कळेल. काय केलं नाही तन्मयने तिच्यासाठी. तिच्या हवेपणाला फक्त तो पुरू शकला नाही. हरला, कर्ज काढून सुद्धा हरला. अजून ते कर्ज फेडायचं आहे. तन्वीला पोटगी म्हणून स्वतःचे सगळे शेअर्स विकून पैसे उभे केलेत. तन्वीला शब्द दिला की तुला या घराबाहेर कधीच काढणार नाही, म्हणून तो बेघर झाला. बंगला हवा, महागडी गाडी हवी आणि सगळं हवं. या हवेपणासाठी शॉपिंग शॉपिंग आणि शॉपिंग, या हव्यासानेच तन्मयचा बळी घेतलाय. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी तन्मय आणि तन्वीची केस हव्यास बळी म्हणून नोंदवावी. लग्न मोडताना मुलीला द्यावी लागणारी भरपाई म्हणजे सुद्धा हुंडाच झाला की जो आपल्या मुलासाठी काही वेळेला त्याचे आईबापच भरतात.
कारण त्यांनाही सुटका हवी असते या रोजच्या त्रासातून। या लग्नामुळे रोज थोडा थोडा विझत चाललेला माझा नातू महिना झाले काही बोलत नाही, खात नाही, पित नाही। या मानसिक आघाताने तो उभा राहू शकत नाही। त्राण गेले त्याच्या पायातले, अक्षरशः व्हीलचेअरवर आलाय तो। न्यायदेवता आंधळी आहे, ती पाहू शकत नाही, पण तुम्ही वकील आणि न्यायाधीश तर पाहू शकत आहात ना। लग्नानंतर मुलगी हुंडाबळी ठरली तर मुलीला सहानुभूती मिळते, सासरच्यांना जेल। आज लग्नानंतर द्यावी लागणारी भरपाई आणि लग्नानंतर तन्वीने दिलेला मानसिक त्रास, ज्याचे व्रण नाहीत, जखमा दिसत नाहीत, पण ही अवस्था तर दिसणारी आहे ना। तन्मयवरचे आरोप, हा तुमच्या समोर असलेला तन्मय आणि तन्वीने केलेले आरोप आणि तुमच्या समोर उभी असलेली ही तन्वी, फरक तरी लक्षात घ्या। मुलाला चांगले पॅकेज आहे, घर आहे, गाडी आहे असे पाहून आजकाल मुली लग्न करतात। ते का करत असतील त्याचे उत्तर केवळ सुरक्षा हे असू शकत नाही, हव्यास मात्र नक्कीच असू शकेल। हुंडा असो वा भरपाई, मागण्यातला हव्यास लक्षात घेण्याची गरज आहे। आजोबा बोलायचे थांबले, संपूर्ण कोर्टात शांतता पसरली। निकाल देताना न्यायाधीशही एक क्षण विचारात पडले। त्यांनी घटस्फोट झाल्याचे जाहीर केले। त्यांनी तन्वीला फक्त घर द्यावे, ती सुद्धा तन्मयची इच्छा आहे म्हणून, अन्यथा काहीही देण्याची गरज नाही। तन्वी शिकलेली आहे, तिने नोकरी करावी व आपले पोट भरावे। काहीच दिवसात तन्वीला साथ देणारे, चांगली भरपाई वसूल करू म्हणून सांगणारे माहेर उरले नाही आणि हवेपणाची चटक लागलेली तन्वी हव्यासापायी घर विकून रस्त्यावर आली होती। तीही बळी ठरली किंवा तिला चुकीचा सल्ला देणाऱ्यांच्या हव्यासाचा बळी। तन्मय मात्र घरच्यांच्या आधाराने पुन्हा उभा राहिला, जगण्याचा प्रयत्न करू लागला। पण उभारीची सारी वर्ष सोसण्यात गेली, शिवाय आलेलं एकटेपण। परवा कोर्टाच्या आवारातल्या समुपदेशन केंद्रात गेले होते तर आवाज ओळखीचा वाटला म्हणून पाहिले तर तिथे तन्वी बसलेली दिसली। समुपदेशन करीत होती, तिला तिची चूक कळली होती, पण खूप उशीर झाला होता। पश्चातापाला काहीही इलाज नव्हता। लग्नात लग्न व्हावे म्हणून हुंडा, नाही मिळाला तर हुंडाबळी। लग्न मोडीत काढताना भरपाई, भरपाईचा हव्यास आणि हव्यासाचा बळी। या हव्यासात दोन बळी जातात, मुलगा आणि मुलगी, दोघेही बळी ठरतात। तारुण्यातली चांगली वर्ष वाया जातात आणि ही वर्ष वाया जाण्यासाठी कळत नकळत जबाबदार ठरलेले मात्र नामानिराळे राहून एन्जॉय करतात। मुलगा आयुष्यातून उठतो आणि मुलगीही नंतर सुखी होत नाही। विचार करायला हवा तुम्ही सगळ्यांनी। हुंडा असो वा हव्यास, संसार मोडतो आहे, कृपा करून विचार करा, हेच सांगत तन्वी आज गावोगाव फिरते आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।